इंदापूर बारामती तालुक्यांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे। पावसाचा कहर या ठिकाणी पाहायला मिळाला। नीरा डावा कालवा फुटलेला आहे आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय। इंदापूर आणि बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे इथे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सध्या एनडीआरएफची 2 पथकं इथे तैनात करण्यात आलेली आहे। प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे आणि आता हे सर्व नागरिक सुरक्षित स्थळी जात आहेत। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांना रात्री दुसऱ्यांच्या घरी सुरक्षित स्थळी त्यांना तिकडे थांबावं लागलेलं होतं। आता ही दृश्य आपण पाहतोय। अतिशय भयानक अशी ही परिस्थिती उद्भवलेली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती आपल्याला देणार आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, सध्याची काय परिस्थिती आहे? नागरिकांना कशा पद्धतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे? काय एकूण अपडेट्स आहेत? प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत? नक्कीच श्वेता, खरं तर काल जो ढगफुटी सदृश्य जो पाऊस झाला तो इंदापूर असेल, बारामती असेल आणि दौंड असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पडला। विशेष करून बारामतीमधील काटेवाडी आहेत त्या ठिकाणच्या 7 लोकांना जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलं होतं। तर बारामती शहरमधले जे 150 घरं आहेत त्यांना पाण्याने वेढा घातला होता। इंदापूरमध्ये पण 14 घरं जी होती ती पाण्याखाली होती आणि दौंडमध्ये ही 8 घरं ही पाण्याखाली होती। एकूण जर बघितलं तर पावसाचा हाहाकार माजला होता। मानवी वस्तीवर या पावसाचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर बारामतीमधली जी शेती आहे त्याच्यावर मोठा फटका बसलेला आहे। मी आता उभा आहे काटेवाडी परिसरामध्ये। या ठिकाणची जी शेती आहे ती पूर्णपणे या ठिकाणी आता खराब झालेली आहे। एवढंच नाही तर शेतातली जी माती आहे तीच या ठिकाणी वाहून गेलेली आहे। ज्या ठिकाणी मी आता उभा आहे त्या ठिकाणी पेरूची बाग होती आणि ही पूर्ण बाग आहे ती आता पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळत आहे। या शेतामध्ये जर बघितलं तर अक्षरशः जी माती आहे ती संपूर्ण वाहून गेलेली आहे आणि हे जे पिकं आहेत, हे जे पेरूची जे रोप आहेत ते आता पाण्याखाली आपल्याला गेलेले पाहायला मिळतात। एवढंच नाही तर या परिसरामध्ये जी ऊसाचे पीक असेल किंवा टॅमॅटोची जी मोठी फळबाग आहे ती सुद्धा या ठिकाणी जी आहे ती संपुष्टात आलेली आहे। अक्षरशः एकराच्या एकर जी पिकं आहेत ती वाहून गेलेली आहेत आणि या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर माझे पायसुद्धा या शेतामध्ये रवले जातात आणि इथली जी पिकांची शेतातली जी परिस्थिती आहे या ठिकाणी आता माती राहिली नाही आहे। या ठिकाणी आता दगड आणि गाळ साठलेला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी पुन्हा शेती होईल का हा एक प्रश्न उपस्थित होतोय। काही शेतकरी आहेत ते खरं तर कालपासून या परिसरामध्ये आहेत। आप्पा, शेताची फार नुकसान झाले, काय काय वाहून गेलं? अहो, ही काही पेरूची बाग वाहिली, पुन्हा आणखी भाजीपाला वाहिले, लय मोठं नुकसान झालेलं आहे। काय ह्याच्यापेक्षा काय, आता हे तर शेतकरी एवढा भारी आत्मनिर्भर करणार होता, आता ह्याने काय करायचं शेतीला? टॅमॅटोचं पण पीक वाहून गेलं, हा टमाटो गेला, पालेभाज्या गेल्या, काय राहिलं नाही। आता मला सांगा, आता या शेतातली मातीच वाहून गेली तर येतात दुसरं पीक कसं काय घ्यायचं? आता काय पीक घ्यायचं? आता हे नेटकं नाही केल्यावर लवकर हे खडंच राहिलं असंच। पैसा नसल्यावर शेतकऱ्यापाशी काय करणार? शेवटी ज्यावेळी येते त्यावेळी करणार हे नीट। इथं पाणी कसं काय आलं? कारण कॅनॉल तर पलीकडे फुटला होता। हो, कॅनल पलीकडे फुटला होता, पण अतिवृष्टी पाऊस झाला हे आमच्या ह्याच्यात कधीच झाला नव्हता असा। इतका पाऊस झाला, एक डांबरीला पाणी वरून आलं खाली आणि सगळ्या पेरूची बाग, तांबाटा ही असं सगळं बरंच काय गोष्टी वाहून गेले ते। अगदी बघतोय आपण की खरं तर मला आता इथं उभंही राहता येत नाही अशी इथली परिस्थिती आहे आणि एकरच्या एकर जी शेती आहे ती आता या ठिकाणी पाण्याखाली आपल्याला गेलेली पाहायला मिळतात। आताच जर हे आपण दृश्य बघत असेल तर साधारण 2 फुटापर्यंत हे जे रोप आहेत अगदी निलेश, आपण पाहतोय शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। पेरूची बाग उद्ध्वस्त झाली आहे, टोमॅटोचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।